या सगळ्या विषयावर अधिक चर्चेसाठी आमचे सहकारी प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत। महेंद्र जोईल, अंबादास दानवे यांचं नाव निश्चित कसं झालं आणि उद्धव ठाकरेंचं नाव मागे का घेण्यात आलं? नक्कीच प्रसाद सर, बरेच दिवस आपण या सगळ्या ज्या बातम्या त्या पाहत होतो आणि एकंदरीत उद्धव ठाकरेंनी आता शेवटपर्यंत जे आहे ते नावाची जी ती घोषणा केली होती। मात्र आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे असं म्हटले की अंबादास हे आमचे दानवे हे आमचे विधानसभेचे जे आहेत ते विधान परिषदेचे उमेदवार असतील आणि त्यानंतर एकीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना मवियाचा चेहरा म्हणून जो आहे तो समर्थन दिलं होतं। सुप्रिया सुळे यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं असंही म्हटलं होतं। मात्र उद्धव ठाकरेंनी जे आहे ते आपल्या पक्षातील एका नेत्याला हे विधान परिषदेची जी आहे ती उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता मवियाचं पुढे काय, कारण मवियामध्ये आता जे आहे ते या चर्चा आहेत त्या पाहायला मिळतात आणि आता या सगळ्या संदर्भात काँग्रेसची जी भूमिका होती, काँग्रेस काय निर्णय घेणार, पण असं जे आपल्याला माहिती मिळते की या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या उमेदवारीमध्ये काँग्रेस जे आहे ते उमेदवार देणार आहे। त्यामुळे नेमकं आता पुढे काय होतंय पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या संदर्भात जी आहे ती पुढची रणनीती काय असणार आहे, त्यामुळे मविया एकंदरीत फूट झालेली पाहायला मिळते आणि अंबादास दानवे यांचं जे नाव आहे ते प्रामुख्याने आता पाहायला मिळतंय की अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार असणार आहेत। मला एक आणखी प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की या सगळ्या स्थितीत काँग्रेस उमेदवार देऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि भाई जगताप यांनी थोड्या वेळापूर्वी तसे संकेतही दिले आहेत। एक अंदाजे काँग्रेस उमेदवार द्यायचा असेल तर कोणाला ही संधी देऊ शकते? हरायची निवडणूक काँग्रेस कोणाच्या गळ्यात घालू शकते? नक्कीच प्रसाद सर, हर्षवर्धन सकपाळे सध्या दिल्लीमध्ये आहेत, ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करतील आणि कोणता उमेदवार द्यायचंय ते आता महाराष्ट्र प्रदेश म्हणजे हर्षवर्धन सकपाळे यांच्या हातात असणार आहे। त्यामुळे पक्ष नेतृत्वाशी दिल्लीमध्ये चर्चा केल्यानंतर या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळे हे जे आहे ते निर्णय सांगतील, म्हणजे याबाबत कोण जो आहे तो उमेदवार असेल ते सांगतील। मात्र या सगळ्या संदर्भात आता स्पष्ट झालंय की काँग्रेसकडूनही जे आहे ते विधान परिषदेच्या या जागेवरती उमेदवार दिला जाणार आहे। धन्यवाद या चर्चेसाठी आणि तपशिलासाठी।